जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. ऑलरेडी आपल्या 3 एक्झाम झालेल्या आहेत. 9 नोव्हेंबर, 4 जानेवारी जी मोठी डिबेटेबल होती आणि 11 जानेवारी. तिन्ही एक्झामची काय झालेले आहेत, प्रिलिम्स झालेले आहेत. आता काही मुलं मेन्स देतील. काय झालेले आहे, प्रिलिम्स झालेले आहे. काही मुलं मेन्स देणार आहेत आणि म्हणेन 99% किती पर्सेंट किंवा 98% मुलं काय देणार आहेत, परत त्यांना काय करावं, दुसरा विचार करावा लागणार. याचे फक्त 1% किंवा म्हणेन मी 2% लोक फक्त काय देणार आहेत, हा आपला रेशो आहे. 2% लोक मेन्स देणार आहेत. सो आता पुढे काय, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे. कारण का आता मुलांना माहीत कळत नसतं की काय अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा. म्हणजे मुलं परत त्या मोडमध्ये जातात. कोणत्या मोडमध्ये? प्रिलिम्स मोड. म्हणजे मुलांना समजतच नाही काय वाचायचं, काय वाचायचं नाही. आता बघा 31 मे इथून नाही म्हटलं तर तुम्हाला 130 दिवस राहिले एक्झामला. एक 14 जूनसाठी पुढची आपली ग्रुप बीची एक्झाम होणार आहे. याला 150 दिवस राहिलेले आहेत आणि इकडे 180 दिवस राहिलेले आहेत. सो तुमच्याकडे जर व्यवस्थित प्लॅन नसेल तर तुम्ही नक्कीच की तुम्ही जो आज काय तुम्हाला जे म्हणतो ना आपण इथे अडकलोय प्रिलिम्समध्ये, तेच तुमचं काय होणार आहे, 14 तारखेला पण होणार आहे आणि 12 जुलैला पण होणार आहे आणि 31 मेला सुद्धा होऊ शकतो. तर तुमच्याकडे व्यवस्थित काय असला पाहिजे, एक प्लॅन असला पाहिजे की कशा पद्धतीने येणारे 5 महिने. बघा 3×5=50, 3×5=15, 150, 5 महिने तुमच्याकडे आणि इकडे 6 महिने आहेत. 6 महिने तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करताय हे डिपेंड करणार आहे की तुम्ही एक्झाम क्लिअर करणार आहात की नाही पुढची 14 तारखेची. भले आता तुमचे काही मिस्टेक झाले असेल, काहींचा कट ऑफ 5 मार्कांनी राहिला असेल, काहींचा कट ऑफ 10 मार्कांनी राहिला असेल, काहींचा कट ऑफ भले 20 मार्कांनी राहिला असेल, काहींनी अटेम्प्ट कमी केला असेल, काहींना सिलेबस कव्हर करता आला नव्हता. तर आता 2 प्रकारचे मुलं पाहायला भेटतील. किती प्रकारचे? तर 2. कोणते? पहिली मुलं ज्यांचा काय होणार आहे, कट ऑफ क्लिअर होणार आहे, म्हणजे ज्यांचं अबोव 55, 60 असे मार्क आहेत. आणि हे मुलं नक्कीच काय करणार आहेत, एक्झाम देणार आहेत मेनची वगैरे, ग्रुप बीची असो किंवा ग्रुप सीची. ज्यांचा स्कोर किती आहे, 55 किंवा 60 आहे स्कोर. आणि आता ज्यांचा स्कोर 50च्या खाली आहे, 40च्या खाली आहे, अशा मुलांनी काय, तर अशा मुलांसाठी काहीच नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता परत मेन्स प्लस प्रिलिम्स अशा तुम्हाला काय करायचं आहे, बॅलन्स ठेवायचा आहे. सो या येणाऱ्या 6 महिने कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आपल्याला बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. हा जर तुम्ही जर 5 महिने आणि 6 महिने जर व्यवस्थित वापरलेत तरच पुढचा रिझल्ट येईल तो तुमचा असेल, पुढचा लिस्टमध्ये तुमचं काय असेल, नाव असेल. अदरवाईज तुम्ही जर इथे टंगमंग केलीत तर लक्षात घ्या, तोच रिझल्ट तुम्हाला काय होणार आहे, परत भेटेल. आता ठीक आहे, मागे काय झालं आपण विसरून जाऊया, मागचं काय झालेलं आहे, कशा पद्धतीने कट ऑफ कसे असेल, की असेल, काय असेल. ठीक आहे, आपला स्कोर जर 50-40च्या खाली असेल तर आपण डायरेक्ट काय करूया, आता मेन्सला सुरुवात केली पाहिजे. ओके. सो आपल्याकडे 2 पेपर असतील. किती पेपर असतील? 2. कोणते? पेपर 1. आणखी एक सांगतो मित्रांनो, 150 दिवस आहेत आपल्याकडे. किती दिवस आहेत? 150. 150 दिवसाला अशा पद्धतीने मॅनेज करा, इकडे 50 दिवस आणि इकडे 100 दिवस. तुम्हाला हा 50 दिवस फक्त मेन्सचा विचार करायचा, येणारे 50 दिवस म्हणजे एक 28 फेब्रुवारीपर्यंत. आणि पुढचे दिवस पुढचं परत तुम्हाला कुठे जायचं, एक प्रिलिम्स मोडमध्ये जायचं आहे. ओके. आता या 50 दिवसामध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करायचा, तो एक आपलं मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. हे शब्द तुम्ही काय करून ठेवायचं, करून ठेवायचं. ह्याला जनरली बघा तुम्हाला 25 दिवस, इकडे 25 दिवस भेटून जातील. आणि नंतर मग तुम्ही परत काय करायचं, 1 मार्चपासून आपल्याला कुठे जायला लागेल, प्रिलिम्स मोडमध्ये जावं लागेल. मग टेस्ट आल्या तुमच्या, मग रिव्हिजन आली, मग महत्त्वाच्या की नोट्स आल्या तुमच्या. की नोट्स असल्या पाहिजेत महत्त्वाच्या. ओके. उगाच काहीतरी नोट्स काढून ठेवायचे नाही. महत्त्वाच्या टॉपिक्सवर आपले काय असले पाहिजेत, नोट्स असल्या पाहिजेत. ओके. सो मी काय म्हणतोय आता, तुमच्याकडे किती दिवस आहेत, तर 150 दिवस आहेत मोजून. 50 दिवस तुम्ही आता मेन्सला द्या. आणि याच्यामध्ये मेन्समध्ये करताना एक RT ॲक्ट चांगला करून घ्या. आताच व्हिडिओ बघून ठेवा, ॲटलिस्ट 2005चा आहे. नंतर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आहे, ॲक्ट आहे, तो पण 2015चा आहे. आणि एन्व्हायरमेंटचा थोडासा अभ्यास करून ठेवा आणि GISचा थोडासा काय करून ठेवा, अभ्यास करून ठेवा मित्रांनो. व्यवस्थित प्लॅन करा. जर प्लॅन केलात नाही तर काय होणार आहे, परत तुम्हाला तोच रिझल्ट काय होणार आहे, मिळणार आहे, नवीन काही मिळणार नाही. आता काय करायचं आहे आपल्याला, काम 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 काय करायचं आहे बघूया. काय काम करायचं आहे आपल्याला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये? पहिल्यांदा तुम्ही मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर करणार आहात. काय करणार आहात? मराठी ग्रामर. मराठी ग्रामरमध्ये पण तुम्ही काय वाचणार आहात, तर महत्त्वाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, नंतर आपली वर्णमाळा आहे, संधी सोडवा, समास सोडवा, प्रयोग ओळखा,
असे महत्त्वाचे अलंकार, हे महत्त्वाचे तुम्हाला टॉपिक काय करायचे करून ठेवा. तद्भव शब्द कोणते, तत्सम शब्द कोणते करायचे आहेत. इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी असेल, टेन्सेस असतील, पार्ट ऑफ स्पीच असतील, अँड आर्टिकल्स कशी वापरायची, चेंज द वॉइस, चेंज द डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲड अ क्वेश्चन टॅग, टाईप ऑफ सेंटेन्स. ओके, टाईप ऑफ सेंटेन्स कशा पद्धतीचे असतात, हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं, क्लॉज काय असतात, ॲडवर्ब क्लॉज, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ही प्रकारचे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये काय करायचे, 50 दिवसामध्ये काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. सो आणि ज्या मुलांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल, ओके, फर्स्ट अटेम्प्ट आहे त्या मुलांना पण 1 महिना दिला तरी काय हरकत नाही. पण लक्षात घ्या, आता जी मुलं न्यू ग्रॅज्युएट ज्यांना पुढच्या याला काय द्यायचे, एक्झाम द्यायचे, त्यांनी पहिली बेसिक बुक्स काय करा, चांगली वाचून घ्या. मी लवकरच सायन्सची काय करतोय, स्टेट बोर्डची सिरीज चालू करतोय, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, बेसिक बुक्स काय करा, वाचून घ्या मित्रांनो, लक्षात घ्या, काय वाचून घ्या, बेसिक्स बुक्स. नंतर काय करा, तुम्ही रोज थोडंसं काय ठेवा, करंट अफेअर्सवर लक्ष ठेवा. कारण करंट अफेअर्स आयोग काहीही विचारतो. रोज काय करा, करंट अफेअर्स म्हणजे न्यूजपेपर वाचा, याचा तुम्हाला फायदा राज्यसेवा एक्झामला सुद्धा होईल. न्यूजपेपर वाचण्याची काय ठेवा, सवय ठेवा आजपासूनच. ओके, आणि महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये. रोज 6 ते 7 तास काय झाला पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे विदाऊट मोबाईल. मोबाईल घेता नाही. मोबाईलचा स्क्रीन टाईम सोडून तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तो तुमची काय असणार आहे, इफिशियन्सी असणार आहे. ही इफिशियन्सी तुमची किती असली पाहिजे, जवळजवळ एक 7 ते 7 तासाची असलीच पाहिजे म्हणतो, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, सो बेस स्ट्रॉंग ठेवा. काय ठेवा मी म्हणतोय, तुमचा काय चांगला असला पाहिजे, तुमचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे, बेसिक चांगलं असलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला क्वेश्चन काय होतील, सॉल्व्ह होतील. आता एक बघा ना, आपला एक क्वेश्चन होता, चार्जिंग स्टेशन किती किलोमीटर अंतरावर असतात. जर तुमचं न्यूजपेपर रीडिंग चांगलं होतं असेल तर ते तुम्हाला सांगता येतं, चार्जिंग स्टेशन 25 किलोमीटर अंतरावर असलं. एक जनरल अवेअरनेस आहे तो. ओके, सो आता गिअर बदला. तुम्ही काय करा, थोडंसं काय करा, मेन्सला जा. मेन्स 1-2 महिने नंतर तुम्ही परत कुठे या, प्रिलिम्सवर शिफ्ट व्हायचं आहे. ओके मित्रांनो, आणि लक्षात घ्या, दिवसाचं टाइम टेबल कसं करायचं, तर सकाळी असं ह्या फॉर्म्युल्यामध्ये जा, 4+4+2, 4+ इथे सब्जेक्ट 1 घ्या, मराठी ग्रामर घेतला तरी चालेल, सब्जेक्ट 2 इंग्लिश ग्रामर घेतलं तरी चालेल, आणि मॅथ्स रिजनिंग, रोज मॅथ्स रिजनिंग आणि आपलं करंट अफेअर्स आपल्याला करता आलं पाहिजे. लक्षात येते मित्रांनो, कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, 4+4+2 ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, सो बघूया. पेपर 1 आहे आपल्याकडे, मराठी ग्रामर. बघा 100 मार्क इथं असतात. इथे मुलांना जवळजवळ आपलं टार्गेट असलं पाहिजे की मला इथून 180 जास्त मार्क घेता आले पाहिजे, आणि इथून 130, 140, 130, कमीत कमी 130 मार्क घेता आले पाहिजे. तेव्हा तुमचा स्कोअर कुठे पोहोचेल, 310, 320 पर्यंत पोहोचेल. आणि हा जर स्कोअर असेल तर तुम्ही तुझी मेन्स ह्या वर्षी काय होऊ शकते, नक्की निघू शकते. सो येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये खूप टेस्ट द्या, कशाच्या, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. आता कशा पद्धतीने पहिल्यांदा काय करायचा, अप्रोच असला पाहिजे. पहिले काय करा, प्रायोरिटी टॉपिक्स वाचून घ्या, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचे. मी ते मागच्या लेक्चरमध्ये पण, व्हिडिओमध्ये पण ते काय केले, डिस्कस केले. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. तो प्रायोरिटी टॉपिक्स वाचून घ्या. पहिल्यांदा काय करा, मी म्हणेन रीड करा. फॉर्म्युला लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय करा, रीड करा. रीड केल्यानंतर ते काय करा, रिवाईज करा. रिवाईज केल्यानंतर ते काय करा, मी म्हणेन रिकॉल करा. मी रिकॉल आणि रिवाईजवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार, काय डिफरन्स आहे. आता बोलतो व्हिडिओ लेंदी होईल. रिवाईज आणि रिकॉल करा, आणि नंतर काय द्या, टेस्ट द्या. टेस्ट दिलात, टेस्ट दिल्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं, टेस्टचे किती क्वेश्चन करेक्ट झाले हे मॅटर करत नाही आहे. मी काय म्हणतोय, किती करेक्ट झालेत हे काउंट करत बसू नका. किती रॉंग झालेले आहेत काय, ते काय तुम्हाला मार्क देणार नाही. ते काय तुमचं काय म्हणतात ना, कट ऑफ क्लिअर होणार नाही. तुम्हाला कट ऑफ कोण करून देईल, तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक तुम्ही काय करताय, ॲनालिसिस करताय का. जेवढं तुम्ही ॲनालिसिस कराल तेवढं तुम्ही कट ऑफचं काय करणार, किंवा तुम्हाला पोस्ट मिळण्याचे चान्सेस काय होणार, वाढत जाणार. लक्षात घ्या, आणि अजिबात रश करू नका, सब्जेक्टची काय करू नका, रश करू नका. आता 2 महिने तुम्हाला फक्त मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर करायचं आहे, तेवढंच करा. उगाच काहीतरी मध्येच जॉग्राफी घेतोय, मध्येच पॉलिटी घेतोय, मध्येच काहीतरी वेगळं वाचू नका. नंतर आपल्याला 3 महिने तेच करायचं आहे. सो मी काय म्हणतोय, फक्त मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर असा प्लॅन बनवायचा आहे. आपण मी मगाशीच म्हटलोय, किती दिवसाचा प्लॅन करायचा आहे आपल्याला, 150 दिवसाचं काय करायचं, अशा पद्धतीने एक प्लॅन करायचा आहे. 50 दिवस मेन्सला, 50 दिवस प्रिलिम्सला, 100 दिवस प्रिलिम्सला. याच्या प्रिलिम्समध्ये मग आपण खूप सारे काय देणार आहोत, टेस्ट देणार आहोत. खूप सारे आपण रिव्हिजन करून घेऊ महत्त्वाच्या चॅप्टरची, आणि महत्त्वाचं आपण काय करून घेऊ, रिकॉल करून घेऊ. मी महत्त्वाचं याच्यावर फोकस करणार आहे येणार 4 महिन्यामध्ये. रिकॉल, तुमचा रिकॉल झालं पाहिजे. इकडे 25 दिवस द्या, इकडे 25 दिवस द्या.
ओके. ज्या मुलांचा कट ऑफ क्लिअर होत नसेल त्यांनी मुलांनी अजिबात घाबरू नका. बघा, एम-पी-एस-सी आहेच अशी की तुमचा वेळ मागते. ओके. ह्या एम-पी-एस-सीला तुम्हाला काय देता आलं पाहिजे, वेळ देता आला पाहिजे. काही मिस्टेक आपल्याकडनं झाले असेल त्यामुळेच आपण काय केलेलं आहे, आपण कट ऑफ क्लिअर करत नाही आहोत. सो त्या मिस्टेक्स काय करा, तुम्ही म्हणेन याच्यावर काम करा. कशावर काम करा? तुमच्या मिस्टेक, ह्या ज्या 3 पेपरमध्ये तुम्ही ज्या मिस्टेक केल्या असतील ना, त्या मिस्टेकवर काम करा. काहींचा पॉलिटी चांगला झाला नव्हता असेल, काहींचा जिओग्राफी चांगला झाला नव्हता असेल, करंट अफेअर्स काहींनी वाचलं नव्हतं असेल, मॅथ्स रिझनिंग पाहिजे तशी प्रॅक्टिस केली नसेल. ह्या जर तुमची लॅक करत असेल, काही जर तुमच्या मिस्टेक झाल्या असेल, तर ह्या येणाऱ्या एक्झाममध्ये काय करा, येणाऱ्या पेपरमध्ये ते तुम्ही काय करा, सुधारण्याचा काय करा, प्रयत्न करा. म्हणजे अजून तुमच्याकडे सुधारण्यासाठी किती महिने आहेत? 5 महिने आहेत. आणि इट इज अ इनफ. ओके. पुरेसा टाईम आहे. फक्त तुम्हाला काय राहायचं आहे, येणाऱ्या 5 महिन्यामध्ये फोकस राहायचं आहे, डिसिप्लिन राहायचं आहे आणि कन्सिस्टंट राहायचं आहे. कुठेही डिस्ट्रॅक्ट होऊ नका, मोबाईलचा वापर अति करू नका, कुणाशी जास्त बोलायला जाऊ नका. आपण आणि मी फक्त माझा अभ्यास, अशा पद्धतीने येणारे 150 दिवस तुम्ही काय करा, स्वतःसाठी द्या. कुठल्याही भानगडीमध्ये काय म्हणतात ना, लग्न समारंभ असेल, बर्थडे असेल, यांच्यामध्ये अडकू नका. फक्त स्वतः, 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 मी आणि माझा अभ्यास, मी आणि माझा अभ्यास एवढंच असेल. ओके. शेवटी एवढंच म्हणेन मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट. अजिबात हार मानू नका. ऑल द व्हेरी बेस्ट. गिव अप करू नका. ओके. गिव अप करू नका. एक दिवस आपला असा येईल की ज्या दिवशी आपला रिझल्ट आपला असेल. ओके. सो गिव अप करू नका. नेवर गिव अप. कधीच घेऊ नका. तुमच्याकडे काय असले पाहिजे ह्या एक्झाममध्ये, तुमच्याकडे महत्त्वाचे आहे ते पेशन्स. पेशन्स ठेवा आणि एक एक दिवसावर टार्गेट करा. छोटे छोटे टार्गेट ठेवून ती काय करा, कंप्लीट करा. ओके. आणि खूप सारी काय करा, प्रॅक्टिस करा मित्रांनो. ओके. आपण इथेच थांबूया. जय हिंद मित्रांनो.